नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी, लेखक रणजित देसाई. सरोळीच्या पाटलाचा खून झाल्यापासून तेग्या चमत्कारिकपणे वागत होता. बहुधा तो घरीच बसून असायचा. जरी कुठे बाहेर गेला तरी बरोबर 2-4 साथीदार घेऊन जायचा. संध्याकाळी तर कटाक्षाने बाहेर जायचे टाळायचा. त्याच्या पिण्याला तो सुमारच राहिला नव्हता. सकाळ संध्याकाळ त्याचे डोळे लाल भडक राहू लागले होते. नागी त्याच्या वागण्याने पुरी अस्वस्थ झाली होती. तिच्या जीवाला चैन नव्हती. ती तेग्याला पुरी ओळखत होती. त्याच्या अस्वस्थपणाचे कारण ती पुरे जाणत होती. तेग्या फासाला किंवा तुरुंगाला भीत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर चंद्रोजी दिसत होता. सरोळीच्या पाटलाच्या पदरी असलेला चंद्रोजी आणि बेरडवाडीचा तेग्या ह्यांची अगदी लहानपणापासूनची जीवाभावाची मैत्री. दोघे कुठेही असले तरी त्यांना एकमेकांचा आधार वाटत होता. आजवर चालत आलेल्या मालकांच्या वैर्याची अडवणूक त्यांच्या मैत्रीच्या आड कधीही आली नाही. एक ना एक दिवस ह्या मालकांच्या भांडणात ही मैत्री तुटणार नाही ना, अशी भीती दोघांनाही वाटत होती. तीच भीती आता खरी ठरली होती. नागीला ह्या साऱ्या गोष्टींचा अर्थ समजत होता. तिलाही काळजी पोखरत होती. नेहमी पहाटेला लाकडाची मोळी बांधण्यासाठी ती जंगलात जात असे. पण त्या दिवसापासून ती घरातच बसून राहिली होती. सारी बेरडवाडी बेचैन होती. तेग्याने सरोळीच्या पाटलाचा केलेला खून कुणालाच पसंत नव्हता. त्यात बेरडवाडीचा काहीच फायदा झालेला नव्हता. उलट प्रत्येकाला तुरुंगाची भीती वाटत होती. मात्र तेग्याच्या तोंडावर बोलून दाखवण्याचे धैर्य कोणालाच नव्हते. नुसती घरातून कुजबूज होत होती. एरवी सकाळ संध्याकाळ गावातून धुमाकूळ घालणारी पोरे देखील चुपचाप ढोरांमागे जंगलात जात होती. तशीच चुपचाप परततही होती. तेग्या सकाळीच घराबाहेर गेला होता. नागी घरात एकटी होती. मल्ला पण कामासाठी नडगट्ट्याला गेला होता. डोक्यावरून सूर्य कलला तरी देखील तेग्याचा पत्ता नव्हता. नागीने रांधून ठेवले होते. ती तेग्याची वाट बघत उंबरठ्यावर बसून होती. बसल्या जागीच तिचा डोळा लागला. ती जागी झाली ते पायतानांच्या आवाजाने. तेग्या दारात उभा होता. गडबडीने नागी उठली. तेग्याचे केस विस्कटलेले होते. डोळे तांबडे लाल झाले होते. तेग्याने आत पाऊल टाकताच दारूचा वास नागीच्या नाकात घुसला. काही न बोलता तिने पितळी घेतली आणि ती वाढू लागली. तेग्याकडे पाहण्याचेही धैर्य तिला होत नव्हते. लाल डोळे, विस्कटलेले केस, काळ्या कातडीवर डबडबून फुटलेल्या घामामुळे तेग्या भेसूर दिसत होता. घाम टिपीत तेग्याने विचारले, कोण आलं होतं? नाही, बस खायला. तेग्या काही न बोलता भाकरीचे तुकडे मोडीत होता. पाण्याबरोबर घास गिळत होता. जेवून होताच तो उठला आणि हात धुवून आल्यावर नागीला म्हणाला, हे बघ, दारातच बसून राहा. त्यो दिसला बरोबर मला सांग. कोण? पोलीस? नवं, चंद्रू. काय केलंस हे तेगा? स्वतःच्या जीवाभावाच्या मैतराला वैरी करून बसलास. ते वाक्य तेग्याने पुरे करून दिलेच. हिची भन नेऊन मला सांगतीयस, म्हणत तेग्याने हात उगारला. त्याबरोबर मागे सरत नागी किंचाळली, तेग्या, हात आवर. सांगून ठेवतो, आता एकटी नाही मी. ते शब्द कडक शिशाप्रमाणे तेग्याच्या कानात शिरले. त्याचा उगारलेला हात लुळा पडला. त्याचे पाय थरथरू लागले. तो कसाबसा म्हणाला, म्हणजे? वय तेग्या, 3 महिने गेल्यात मला. नागी खाली मान घालून म्हणाली. दुसऱ्या कोणत्याही प्रसंगाला ते ऐकून तेग्याला आनंद झाला असता, पण त्यावेळी बातमी नवीन संकटाप्रमाणे त्याला वाटली. तो माघारी वळला आणि भिंत धरून आडवा झाला. नागी मात्र दाराच्या उंबरठ्यातच कणगीला टेकून भकास नजरेने समोर बघत होती. तेग्या दचकून जागा झाला. खाडकन त्याने डोळे उघडले. आजूबाजूला नजर टाकली. सारे घर मोकळे होते. तो डोळे चोळत उठून बसला आणि त्याने हाक मारली, नागी. नागी आत आली. कुठं गेली होतीस? बाहेर बसलो होतं. काय नाही, म्हणत तेग्या उठला. त्याने तोंड धुतले. गार पाण्याच्या स्पर्शाने त्याला जरा बरे वाटले. चूळ भरून तो बाहेरच्या कट्ट्यावर जाऊन बसला. संध्याकाळच्या उन्हात उभ्या असलेल्या गावाकडे त्याने नजर टाकली. बेरडवाडीत जाग लागत होती. तेग्याची भीतीही कमी झाली होती. आज 4 दिवस झाले होते. अद्याप काही झाले नव्हते. झाले असते तर ते ह्यापूर्वीच घडले असते.
तेग्या हा विचार करीत बसला होता. खिशातून त्याने चंची काढली आणि सुपारीचे खांड तो दाताखाली फोडू लागला. त्याचवेळी भीम्या धावत आला आणि म्हणाला, तेग्यादा, आज कामगिरीवर जायचंय. कुठं? गाड्यांची वर्दी आली या. बक्कळ माल हाय म्हण. नाही, आज नाही. गुमान घरात बसा. आणि 4 दिस जाऊ देत, मग बघू. भीम्या गेला. बसून तरी काय करायचं म्हणून तेग्या दोर वळू लागला. बराच वेळ तो दोर वळत होता. अचानक त्याच्या कानावर शब्द पडले. तेग्यादा. तेग्याने दचकून मान वर केली. चंद्रोजी समोरून येत होता. प्रत्येक पावलागणिक नाल मारलेल्या चपलांचा आवाज उठत होता. बसल्या जागेवरून उठण्याचेही धैर्य तेग्याला झाले नाही. नागाच्या दर्शनाने बेडकी जशी मंत्रमुग्ध होते तसा तेग्या भारावलेल्या नजरेने येणाऱ्या चंद्रोजीकडे पाहत होता. चंद्रोजी सरळ तेग्या बसला होता तिथे आला. तरीही तेग्या काहीच बोलला नाही, उठला नाही. एरवी मात्र तेग्या चंद्रोजीला पाहतच धावत जायचा, कडकडून मिठी मारायचा. चंद्रोजीचा चेहरा पडला होता. तेग्याजवळ बसत तो म्हणाला, 4 दिवसामागं का बोलावणं केलं होतंस? तेग्याला त्याच्या वागणुकीने धीर आला. तो म्हणाला, तशी काय कामगिरी नव्हती. आपलं भेटाय पायी. मग कुठं गेला होतास? त्याला उत्तर न देता तेग्या हसून म्हणाला, चंद्रा, तुला एक सांगू? काय र? नागीला दिस गेल्यात. खरं? चंद्रोजीच्या चेहऱ्यावर निराळी छटा उमटून गेल्याचा भास झाला. वय, बरं झालं तेग्या, पण तुला एक वाईट बातमी सांगण्यापायी आलो मी. कसली र? त्या दिवशी मी हकडं आलो आणि तकडं मालकांचा खून झाला. खरं म्हणतोस काय? वय, दावा साधला तुझ्या मालकानं. मग आता काय? तुझ्या धन्याचा कोणी खून केला असता तर तू काय केलं असतं? तेग्याच्या घशास खोरड पडली. तो म्हणाला, खून करणाऱ्याचा मुडदा पाडला असता. तेच करण्यापायी आलोय मी. पण खून कुणी केला? तू. तेग्याच्या डोळ्याला डोळा देत चंद्रोजी म्हणाला. मी? तेग्या किंचाळला. वय, थट्टा करतोयस काय? तेग्या धीराने बोलला. तेग्या, तुझी फरशी कुठं आहे? फरशी? तेग्या पुटपुटला. सांगू नगस, फरशी हाय माझ्याजवळ. थांब, दावतो तुला. असे म्हणत चंद्रोजीने बटवा काढला आणि त्यातून रक्ताचे डाग पडलेली फरशी काढली. ती तेग्यासमोर ठेवीत तो म्हणाला, बघ, तुझीच हाय काय? ही फरशी माझ्या धन्याच्या छाताडात गावली. नाही म्हणतोस तुझी फरशी? तेग्याची जीभ लुळी पडली. चंद्रोजीच्या आवाजातला कठोरपणा वाढत होता. तो दरडावून म्हणाला, बोल तेग्या, काय केलंस हे? मी खरंच चंद्रू. मी काय? यायचंच होतं तर मी असताना यायला काय धाड मारली होती होय तुला? मी होऊन तुझ्या मोरं छाती केली असती. माझ्या जीवावर धनी बिनघोर राहत होता. पण चंद्रा. चूप. तुला भावाप्रमाण मानलं त्यो तूच उलटलास. थू. सांग तेग्या, आता कंच्या तोंडानं धनिनीच्या समोर जाऊ आणि तिचं रंडकं कपाळ बघू? त्याच वेळी दाराआड उभी राहिलेली नागी धावत आली आणि चंद्रोजीच्या पायाला मिठी मारून रडत म्हणाली, चंद्रा भाऊजी, माझ्यासाठी एक वेळ सोडा हेसनी. चंद्रोजीने मोठ्या मुश्किलीने नागीची मिठी सोडवली. तिला उठवत तो म्हणाला, अक्का, रडू नगस. तेग्याला मी ओळखतो. पाठीला पाठ लावून आलेल्या भावापरीस आमचा एकमेकांवर जीव हाय. तेग्याचा जीव म्या घेतला तर काळजी करू नगस. मी होऊन फासावर चढन. चल तेग्या, उठ, उचल तुझी फरशी आणि चाल माझ्याबरोबर. कुठं निघालासा? नागी कावरी बावरी होऊन म्हणाली. जंगलात. चंद्रोजी शांतपणे म्हणाला. पुढचे ऐकायला नागी उभी राहिली नाही. तिचे सारे अंग शहारले. उभ्या उभ्याच ती अस्पष्ट किंचाळत ढासळली. तेग्याने एकवार नागीकडे पाहिले आणि तो फरशी उचलून चंद्रोजीच्या पाठोपाठ जाऊ लागला. जंगलात शिरताच एका झाडाला टेकून ठेवलेली तेग्याची काठी चंद्रोजीने तेग्याला दिली. पर्णहीन झाडांच्या लांब सावल्या जंगलात पसरल्या होत्या. बोडक्या सावरीच्या झाडांवर तांबडे लाल तुरे दिसत होते. थंडी पडायला सुरुवात झाली होती. चालताना पायाखालचा पाचोळा चुरचुरत होता. कोणी कोणाशी बोलत नव्हते.
जंगलावर अद्याप दिवस असूनही भयानक शांतता पसरली होती. डोंगराच्या माथ्याकडेला सरकारी रेस होती. त्या रेसेवरच्या वडाच्या झाडाजवळ येताच चंद्रोजी थांबला. त्याने आजूबाजूला कानोसा घेतला आणि खात्री होताच त्याने मागे पाहिले. 4 पावलांच्या अंतरावर तेग्या उभा होता. त्याची मान खाली होती. सूर्य झरझर क्षितिजाकडे सरकत होता. चंद्रोजीने आपली फरशी काढली आणि काठीवर चढवली. तेग्या, फरशी चढव काठीला. चंद्रोजीच्या शब्दात वेगळीच धार होती. तेग्याला विचार करायची सुद्धा ताकद राहिली नव्हती. थरथरत्या हाताने तेग्याने फरशी आपल्या काठीला लावली. तेग्या आजवर कैक वेळा चंद्रोजीबरोबर गंमत म्हणून फरशीने खेळला होता. त्याची आठवण तेग्याला झाली. त्याने चंद्रोजीकडे पाहिले. तो आपले मुंडासे हाताला गुंडाळीत होता. तेग्यानेही आपल्या हाताला मुंडासे गुंडाळण्यास सुरुवात केली. तेग्याच्या हाताला मुंडासे गुंडाळून होतात चंद्रोजी म्हणाला, तेग्या, घे देवाचं नाव आणि उचल फरशी. एक पाऊल पुढे येत तेग्या म्हणाला, चंद्रा, तुला माझा खूनच करायचा असल तर घाल माझ्या छाताडावर घाव. मी मागं हटणार नाही, पण तुझ्यावर मी फरशी उचलणार नाही. ते बोलणे ऐकताच चंद्रोजीचा चेहरा बदलला. त्याच्या कपाळावरची शिरनशीर तट्ट फुगली. जमिनीवर पचकन थुंकून तो म्हणाला, तुझा बा उचलल. त्या कुत्र्याचं ऐकून माझ्या धन्यावर फरशी उचलताना कुठं गेलं होतं शानपण? कोण कुत्र? तेग्या उफाळून म्हणाला, तुझा धनी. कुत्र सुधी किमानी असतं या. जीभ आवर चंद्रा, सांगून ठेव तू. अरे जा, तुला भीतो काय मी? म्हणत चंद्रोजी पुढं आला. त्याच्या डोळ्यात भेसूर आनंद चमकत होता. अरे कुत्र्याचा कुत्रा तू, तुझ्या हातनं काय होणार? मग घे तर, म्हणत तेग्याची फरशी खाली आली. चटकन बगल देऊन चंद्रोजीने फरशी चुकवली आणि मोठ्याने हसून म्हणाला, आता माझी चुकव र. चंद्रोजीच्या फरशीला तेग्याने आपली फरशी आडवी घातली. दोन्ही फरशा एकमेकींवर घासल्या गेल्या आणि खन्न असा आवाज झाला. एक फुनगी उडाली आणि फरशी तेग्याच्या दंडाला चाटून गेली. क्षणात तेग्याच्या दंडावरची अंगी रक्ताने माखली. तेग्याने एकवर दंडाकडे पाहिले. रक्त पाहताच त्याचे भान हरपले. त्याने चंद्रोजीकडे पाहिले. चंद्रोजी हसत होता. बेभान होऊन तेग्याने फरशी उचलली. तेग्या जीवावर उदार होऊन चंद्रोजीवर हल्ला करीत होता. चंद्रोजी फरशीचे वार चुकवीत होता. कैक वेळा आपल्या फरशीवर तेग्याचे वार घेत होता. खनखट असे आवाज उठतच होते. वार चुकवण्यासाठी घेतलेल्या उडीने पायाखालचा पाचोळाही वाजत होता. त्या आवाजाने ढोलीतले घुबड ढोलीच्या तोंडाशी येऊन डोळे विस्फारून ती झुंज बघत होते. तेग्याचे भान पुरे हरपले होते. चंद्रोजी पुरता प्रतिकारही करीत नाही हेही त्याच्या लक्षात येत नव्हते. तेग्याने आपली फरशी उचलीत म्हटले, चंद्रा, सांभाळ आता. फरशी जोराने खाली आली, पण तेग्याच्या अपेक्षेप्रमाणे चंद्रोजीने फरशी आडवी घातली नाही. खच असा आवाज करीत ती फरशी चंद्रोजीच्या मानेत रुतली. एखादा वृक्ष कोसळावा तसा चंद्रोजी खालच्या पाचोळ्यात कोसळला. चंद्रोजी पडताच तेग्या धावला. चंद्रा, काय केलंस हे? म्हणत तो रडू लागला. चंद्रोजीने डोळे उघडले. तेग्याला रडताना पाहून तो तशा स्थितीतही हसला आणि म्हणाला, तेग्या, डोक्याखाली काहीतरी दे. तेग्याने गडबडीने हाताचे मुंडासे सोडले आणि चंद्रोजीच्या डोक्याखाली दिले. फरशी मानेत रुतली होती. फरशीचा दांडा तसाच चंद्रोजीच्या छाताडावर होता. फरशी काढण्यासाठी तेग्या पुढे झाला तेव्हा त्याला थांबवीत चंद्रोजी म्हणाला, थांब, फरशी काढू नगस, मला बोलू दे. त्याच वेळी रानावर हाक उठली, धनी धनी. तेग्याने आवाज ओळखला. ती नागी होती, पण तेग्याने ओ दिली नाही. चंद्रोजी मोठ्या कष्टाने म्हणाला, जा, तिला बी आण. तेग्याने लागोपाठ 2 हाका दिल्या. थोड्याच वेळात रेसेच्या पट्ट्यातून नागी धावत येताना दिसली. अद्याप जंगलात उजेडच होता. चंद्रोजीला पडलेला पाहताच ती धावली. चंद्रोजीची अवस्था पाहून तिने तोंडावर हात घेतले आणि त्याच्या शेजारी बसत ती किंचाळली, चंद्रा भाऊजी, काय केलंस हे? आक्का, तेग्या, रडू नकासा. झालं हेच बेस झालं, नाहीतर कुळीला बट्टा लागला असता माझ्या. तेग्या, नागीला जप. मी हत आलू हे कुणाला ठाव नाही. हतच जंगलात कुठंतरी मला पुरून टाका. सोबतीला तुझी फरशी दे. माझी फरशी तुला घे. येतो. चांग भलं.
एक मोठी काळपट रक्ताची गुळणी झाली. चंद्रोजीने मान टाकली आणि त्याच वेळी सूर्याने डोंगराआड आपले तोंड लपवले. नागी, तेग्या दोघेही चंद्रोजीच्या छातीवर मान टाकून रडू लागले. जंगलावर झरझर अंधार पसरत होता. धुकं उतरत होतं. थोडा वेळ गेल्यावर तेग्या नागीला म्हणाला, नागी, तू बस, मी कुदळ फावडं घेऊन येतो. नग, तूच बस, नागी म्हणाली, मीच घेऊन येतो. पावले वाजली तेव्हा तेग्याने मान वर केली. नागी आणि मल्ला उभे होते. कुणी भेटलं? तेग्याने विचारलं. नाही. तेग्याने आणि मल्लाने वडाखाली खड्डा खणला आणि दोघांनी चंद्रोजीला उचलून खड्ड्यात ठेवले. तेग्या मटकन खाली बसला आणि मोठ्याने रडू लागला. मल्ला त्याच्या पाठीवरून हात फिरवित होता. कष्टाने तेग्याला उठवून मल्लाने त्याला बाजूला नेऊन बसवले आणि खड्डा बुजवायला सुरुवात केली. जंगलातून परतायला तिघांना बरीच रात्र झाली. रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते. घरात जाताच नागीने तेग्याचे कपडे काढले आणि चुलीत घातले. तेग्याचा दंड बांधला. सारी आवराआवर झाल्यावर तेग्या नागीला म्हणाला, नागी, मला जर पोलिसांनी पकडलं तर काळजी करू नगस. तू धन्याकडे जा. त्यो 5,000 रुपये देईल. काय लागलं सवरलं तर त्यो तुला टाकणार नाही. पण तेग्या तू, म्हणत नागीने हुंदका दिला. तिला जवळ घेत तेग्या म्हणाला, खुळी का काय तू? फासावर जाणार नाही मी. पोलिसांनी पकडलं म्हणून कळायचा अवकाश. 10 वकील धाडील माझा धनी. तू बिनगोर राहा. झोप आता. सकाळी उठून तेग्या बाहेर उन्हाला बसला होता. त्यावेळी भीमा आला. तो म्हणाला, तेग्यादा, काल आला नाहीस? कुठं? म्हणजे तुला ठाव नाही? रात्री गाड्या लुटल्या. कुणी? आम्ही. कोण होतं संग? काळू. तो म्हणला तू मागं येणार आहे म्हणून. ते ऐकून तेग्याला काय बोलावं तेच समजेना. त्याच्या रागाला पारावर राहिला नाही. भीम्याच्या थोबाडीत मारीत तेग्या म्हणाला, अन भाड्या, तुला लाज वाटली नाही त्याच्या मागं जायला? मी जित्ता असताना नाईक समजतो या काय स्वतःला? कुठं हाय काळू? भीम्याने गाल चोळीत गावाकडे बोट दाखवले. तेग्याने मान वळवली आणि दोघेही गावाकडे पाहू लागले. चारी बाजूंनी पोलीस येत होते. शिट्ट्यांचे आवाज उठले. मागे पावले वाजली म्हणून तेग्याने मागे वळून पाहिले. तो 2 पोलीस उभे होते. बघता बघता सारे गाव घेरले गेले. गावात बायकांचा आरोड उठला. गावच्या 8-10 लोकांना पकडून पोलीस आले तसे निघून गेले. त्या 8-10 जणात तेग्याही होता.